हे गाईज नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण यूट्यूब चॅनलला आपण सुरुवात केलेली आहे आणि आज पाऊससुद्धा चालू झालेला आहे आणि चांगला पाऊस आमच्याकडे चालू झाला आहे. आता खूप थोडा लेट झाला पण व्यवस्थित आता चालू झालेला आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता मी आलो आहे नदीवर. ॲक्च्युली फिशिंगला नाही आलो आहे. फिशिंग करताना जी आपले लोक आलेत, खूप सारी लोक आलेत, लोकच्या गाडी बिडी खूप लागलेले आहेत. तर त्या लोक खूप मच्छी पकडतात इकडे. मी असं ऐकलं म्हणून मी खूप घाईघाईत आलेलो आहे. तर बघूयात कसं चाललं इकडे मच्छी पकडणं आणि फिशिंग. चला भेटते का ना मच्छी? आणि स्वतःचे धंदे सोडून आलेले आहेत सगळे इकडे मच्छी पकडायला. बघू शकता खूप मच्छीमार, आपले लोकल मच्छीमार इकडे मच्छी पकडायला आलेले. नदीला असं खूप म्हणजे चांगलं म्हणायला आलं. जाळा पकडून मच्छी बघू शकता. किती वेळात पकडली एवढी मच्छी? 1 तासात. एका तासात? आणि आमच्या गावातले सगळे भाई मच्छीचा आनंद घेताना पावसाळा सुरू झालाय. जाळा आणत आल्याने बघू शकता जाळ्यात खूप सारी मच्छी पडलेली आहे. आणि हा गॅणी स्वतः वन साइड आरल सगळी. अरे मी येतो, तू तिथे लाव ना, गाडीकडे जा ना खाली. घे कोण ना काय बोला. गॅणी बघू शकता वरणात पाक टाकतंय. टाकतले बच्चाने शेवटा. हा अरे युट्यूबला फेमस होते रे. 2-3 दिवसाआधी 7 किलोची मच्छी घेऊन जाताना घरी आणि आता तो परत आलेला आहे. एवढी मच्छी काय केली? हा नाही नाही लोकांनी जाळ्या लावलेल्या आहेत धरणाला. आमचा हा नवीन धरण आहे आणि हा जुना धरण आहे. इकडे खूप सारी मच्छी भेटायची पहिले लोकांना. जी जुनी लोक असतील, जी माझी व्हिडिओ बघा असतील, त्यांना माहिती असेल हा लोकेशन. स्वतः लाळी लावताना एवढी मच्छी पकडतात तेवढी रिस्क पण आहे. बघू शकता कसं मच्छी काढतात जाळ्यामध्ये. मच्छी वर्गे जाळा वर्गे जाईल जाळा.
कोणला बाई चारले फासनर बाहेर म्हणा बाहेरची आणि- गाडी दे कियामध्ये माझ्या स्विफ्ट मध्ये नाही कियामध्ये टेंबरीकर बघू शकता. काम त्याला तो व्हिडिओ काढते काढू दे पुढे आला इथं ते मेला दोरे फेकून दे फेकून दे खाली फेक खाली फेक खाली हे काय फेक. हे आरल ना. अरे खाली फेक नको. चांगली साईज आहे सगळी. ती गोणी भरली आणि ए, आरती. अंदर दोन सर ए पंकज पंकज त्याला ते पिशवीत दोन सर अरे भाई सगळे आता ब्लॉग मध्ये सगळे. पंकज मी प्रेमाने सांगतो प्रेमाने पिशवी घे आणि जा इथनं गायब हो. मला तो असं मग मला काय मी तुझ्या आधी आणतो खूप घाण आलेली आता. घाण आहे सगळी. अंघोळ नाही गेलं आणि शिवडा राहू दे पडले पडलेला आहे. ते दाखव शिवडा. हा भाई शिवडा पडलेला एकदा आहे. खाशील ना. पहिला शिवडा पावसाळ्याचा. बोट टाकले ना का हा बोट टाकतात मला मारू नको आता. ना मारणार नाही मुडा मारला का आहे. मगाशी एक मारला मेला रे कटला मरतो लगेच. तिथे राहतो त्यावरती. अरे यार रूळ आहे. कटला नाही. कटला. अरे कटला आहे फोटो काढ कोणतरी नरू फोटो काढ बारका बघू शकता एका हातात चिवडा आणि एका हातात कटला. भाई खुश. खूप मच्छी पकडते इथं. खूप सारी मच्छी पडत आहे बघू शकता. अजून जाळ्यामध्ये बांधली का डायरेक्ट बांधली का यो एरिया सुपरवायझर मी इथं सुपर जो तो आपला मच्छी पकडायला आलेला आहे. जाळ्या घेऊन खूप सारी मच्छी उडते. आणि मच्छीची मजा नुसती मच्छी. हा मित्रांनो अतिशय मजा येते हे मच्छी पकडायला. बघू शकता आम्ही पण थोडंसं काम काढलेलं आहे. आईच्या बिलावर नागोबा आम्ही पण भाई वसूल केला इकडं. बघू शकता एक 4-5 किलो तर मच्छी नक्कीच झाली असेल आमची पण. अजून बघूया थोडंफार त्या साईडला काय भेटतंय. स्वतः राजेश शोळे 100% भाई. बघू शकता राजेश शोळे स्वतः किंग मेकर. आणि इकडे पण बघू शकता एवढी मच्छी त्या साईडला पडते तेवढी मच्छी या साईडला पण पडत आहे. राजेश शोळे तुम्ही या मच्छीचा काय करणार आहे? एवढी मच्छी काय करणार तुम्ही? वाळवणार वर्षभराची का 2 वर्षाची? आणि ते बोलतात का 10 जण वाटलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला नाही म्हणतात ते 100, 150, 200 किलो तर नक्कीच येणार प्रत्येकाच्या वाटणीला. बघू शकता
दोन सेकंड 2 मिनिटाला जाळी भरून काढतात. हे बघूया बघा किती मच्छी झालेली आहे. त्याचा फोन नव्हता गाडी चालवतो. जाळा भरलेला आहे तिकडे, पोती भरलेले आहे 4-5. सकाळी 5 वाजल्यापासून आलेले आहेत लोक. बघू शकता मेहनत कामात आली हो यांची. एवढी मच्छी दिसते तेवढा रिक्स पण आहे ना रे. हा मच्छी वगैरे बघू शकता. या इथून नाही म्हणतो तरी एक 15 फूट अंतर आहे खाली. एवढी रिक्स पण आहे तेवढी मच्छी पण आहे. हा आणि या साईडला गेट उघड्याचं काम करतात. आपले दरवाजे, हा ब्रिज आहे, ब्रिजला लावलेले दरवाजे आहेत ते हायड्रोलिक दरवाजे ओपन करण्याचं काम चालू आहे इकडे. आणि या साईडला सगळी आपली मच्छी पकडायचं काम चालू आहे. अतिशय मजा घेताना सगळे लोकल आधी. आणि आमचे सबस्क्रायबर साडी झाडे आलेली आहे. खूप झाडे झालेले. म्हणजे पातळगंगा नदी. आमचे सदस्य दूध माती पडलेली आहे. बघू शकता जाळी भरलेली आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही किती मच्छी पडलेली आहे एका जाळ्यामध्ये. बोलाल तर एक 5-6 किलो ॲट द टाइम मच्छी एकदा पडलेली आहे. बघू शकता. आणि सर्व मोठी साईज, छोटी साईज नाही, मोठी साईज. चला मित्रांनो जायची वेळ झालेली आपली. आमची पण मच्छी भाई इकडे वसूल केलेला आम्ही पण नाही म्हणतो तरी 5-6 किलो मच्छी, 7-8 किलो मच्छीचा आम्ही घेऊन चालले. उभ्या आयत्यावर पैसा वसूल. बघू शकता अजून खूप लोक आलेले आहेत मच्छी पकडायला. अतिशय खूप मच्छी आली, खूप मच्छी. बघू शकता लोकही अक्षरशः बघू शकता असे फेकले बघू शकता. खूप मच्छी झालेली आहे. तर चला आम्ही आपल्याला पण आता दुकानात वगैरे जायचं आहे. आपला कॅफे काम पण झालेलं आहे आमचा. 2 दिवसाची मच्छी तर नक्कीच झालेली आहे आमच्या इकडे. केलेलं आहे डायरेक्ट काम. तरी पण तुम्हाला थोडी खाली गाडी इकडे चालले तर तुम्हाला एक खाली पारंपरिक पद्धतीने कशी मासे पकडतात जाळ्याने, पाक जाळ्याने मच्छी पकडतायत लोक, ते तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. बघू चला. पारंपरिक पद्धतीने आपली मच्छीमारी चालू झाली. बघू शकता प्रत्येक जण आपला पाक घेऊन आलेला आहे. आणि
कुणाल बघू शकता कसला आनंद आलाय त्याला, एवढं मच्छी बाई बिना मेहनत करता असली मच्छी आम्ही जमा केलेली आहे. आणि इकडे आमचे गाववाले मळे पकडताना बघू शकता. काय भेटलाय मळ्या का? शिंटी. आणि हे बघा गेलेला आहे वाटतं. नाही 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 भेटलाय परत एकदा. बघू शकता हे दरवाजे आहेत आणि असे दरवाजाला जाळे लावलेलं आहे. खूप सारी अशी मच्छी विरुद्ध दिशेला पाण्याच्या चढणीचे मासे तुम्ही आता इथून पण दिसत आहेत कसे मासे उडत आहेत. लोक गोणीच्या गोणी भरून बघू शकता. स्वप्नील राऊत स्वतः गोणी भरून नेताना ॲक्च्युली त्यांनी जाळ्या लावलेल्या आहेत. त्या खूप मेहनत आहे त्या जाळ्यांसाठी. रिक्स आहे. त्या साईडला पण जाळे लावलेले आहेत. प्रत्येक काय ना काय प्रत्येकाला येतच आहे मच्छी. खूप सारी मच्छी आहे. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो कारण का आम्हाला थोडं काम आहे घरी जाऊन. आणि आम्ही जी मच्छी घेतलेली आहे ती सुद्धा आम्हाला घरी द्यायची आहे, नाहीतर ती मरून जाईल. आता ताजी ताजी जिवंत आहे एकदम मच्छी. तर चला, जय हिंद जय महाराष्ट्र. जर तुम्ही माझ्या ब्लॉगवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला.